नमस्कार. मी पिंपरी चिंचवड, पुण्याचं धाकटं भावंड. पण थोरल्या भावापेक्षा कुठेही कमी नाही, कारण माझ्या भूमीला लाभलेली सोन्यासारखी माणसं. या थोरा मोठ्यांच्या विचारांनी, त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांनी माझं रूपच पालटलं आणि काही वर्षातच देशातलं एक महत्त्वाचं शहर अशी ओळख मला मिळाली. या पिंपरी चिंचवडला देशाच्या नकाशावर महत्त्वाचं स्थान देण्याचा ध्यास घेतला. त्यात उल्लेखनीय नाव म्हणजे डॉक्टर प्रसाद दत्ताजीराव पाटील. सगळं जग यांना प्रेमानं डॉक्टर पी.डी. पाटील म्हणून ओळखतं. डी.वाय. पाटील प्रतिष्ठानची व्याप्ती वाढवणारं आणि समर्थपणे सांभाळणारं हे व्यक्तिमत्व घडलं ते माझ्याच या पिंपरी चिंचवडच्या अंगाखांद्यावर. याचा मला अतिशय अभिमान आहे. मला आठवतंय की साधारण 50-55 वर्षांपूर्वी आपल्या वडिलांचं बोट धरून एक लहानसा मुलगा माझ्या प्रांगणात दापोडीत आला. डोळ्यात प्रचंड कुतूहल आणि नवं जग शोधण्याची आकांक्षा. वडील उच्च शिक्षित सिव्हिल इंजिनियर, त्यामुळे अर्थातच शिक्षणाचं महत्त्व पटलेलं आणि आपल्या मुलांनीही ते अंगीकारावं अशी इच्छा. नमस्कार सर. एक शिक्षण सम्राट म्हणून आज महाराष्ट्रातल्या का महनीय व्यक्ती ज्या आहेत त्यामध्ये एक उल्लेखनीय आणि ठळक व कर्तृत्वाचं नाव म्हणजे डॉक्टर पी.डी. पाटील. या सगळ्या प्रवासामध्ये आपण एका सामान्य शेतकरी कुटुंबात आंतरिक बुद्रुकसारख्या जन्मालात आणि आंतरिक बुद्रुकमधनं जन्मून पुढे शिक्षणाच्या निमित्तानं सांगोला, दापोडी असा मजल दरमजल करत आजपर्यंत हा तुमचा प्रवास सगळा झालेला आहे. तर आपलं सर बालपण आणि तुमच्या आईवडिलांच्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. नाही, माझं असं आहे की आज जो काही मी उभा आहे तो आईवडिलांच्या आशीर्वादामुळं आणि त्यांच्या प्रेरणेमुळेच मी उभा आहे. खरंच एक माझं बालपण, माझा जन्म हा माझ्या गावी आंतरिक बुद्रुक 32 शिराळ्यापासून एक 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. वडील माझे सिव्हिल इंजिनियर होते, BE सिव्हिल इंजिनियर होते. त्या काळी 1953 साली त्यांनी सिव्हिल इंजिनियर कंप्लीट केलं होतं. की आमच्या घरामध्ये भक्ती आणि आईच्या रूपाने आणि कार्य करण्याची शक्ती वडिलांच्या रूपाने, असे दोन्हीच्या रूपानं मला ह्या गोष्टी दोन्हीकडून साध्य झाल्या आणि त्यातच मला हे यश मिळत गेलं. शाळेमध्ये 7वीच्या वर्गामध्ये एक चंदन शिवे नावाचे एक सर होते. त्यांचा माझ्या आयुष्यावर फार मोठा पगडा बसला आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला शिकवलं ते आमच्या म्हणजे त्याला काय आपण म्हणू शकतो की आमच्या बुद्धिमत्तेमध्ये इतकी वाढ झाली की मी माझ्या आयुष्यामध्ये ती गोष्ट अजूनही मी विसरू शकत नाही. आज ते केव्हाही भेटायला येतात तर मी त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. प्रसाद पाटील हा अतिशय बुद्धिमान असून, प्रामाणिक असून लाडका होता माझा. गुणग्राहकता म्हणतो ना आपण किंवा संघटना म्हणतो आपण, तो त्यांच्यात गुण होता बरं का. आणि विशेष म्हणजे तो अतिशय म्हणजे मोजकं बोलणार आणि परिणामकारक बोलणार असे ते विद्यार्थी होते. माझा जो हा विद्यार्थी आहे, मी म्हणत असतो हा विद्यार्थी माझा परमेश्वर आहे असं म्हणत असतो. माझा परमेश्वर आहे म्हणजे इतक्या भावनेने मी बोलतो असताना की त्या असंख्य कर्मचारी आहेत. तर मी एवढंच म्हणतो, कुठल्या गोष्टींना लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा लागला पाहिजे, ही माझी भावना त्यांच्याबद्दल आहे हे निश्चित. आणि मी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो, ह्यांना शतायुषी करो, ही माझी प्रार्थना आहे. दापोडीला आल्यानंतर आईवडिलांच्या बरोबर वडील शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत कडक होते. त्यांनी आमच्या शिक्षणावर पूर्ण केंद्रित केलं होतं आयुष्य. म्हणजे वडील सर्व्हिसला जरी बाहेर असले तरी ते पुण्यासारख्या ठिकाणीच मुलांना ठेवण्याचा त्यांचा उद्देश एकच होता की मुलांनी चांगलं शिकावं. दुसरं असं होतं की आईचा भक्तिभाव हा माझ्या आयुष्यावर एक मोठा परिणामकारक झाला आणि त्यामुळे ह्या दोन्हीचं साध्य गाठून मला आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी शिकता आल्या आणि माझं शिक्षणही पूर्ण झालं. कॉलेजच्या जीवनात गेल्यानंतर तुम्हाला नेमकी काय परिस्थिती होती आणि त्यावेळी कॉलेजमधनं नेमकं काय उद्देश होता तुमचा, पुढे शिक्षणाचा असेल किंवा अन्य असेल? तसा उद्देश असा काही असा नव्हता, पण तो शिक्षणात माझं BSc कंप्लीट करायचं होतं. BSc नंतर लॉ कंप्लीट केलं मी आणि हे करत असताना आयुष्यामध्ये काहीतरी सुरू करावं हे निश्चित मात्र मनामध्ये होतं. अशा विविध अनुभवातून जात जात शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरी सुरू झाली बजाज ऑटोमध्ये. दापोडीत आल्यानंतर
आपण सर पहिली नोकरी जी केली बजाजमध्ये, जी तर ह्या नोकरी मिळताना आणि त्यावेळी तुमची काय परिस्थिती होती? घरून पाठिंबा, तुमचं मन एक काय म्हणत होतं आणि ही नोकरी स्वीकारतानाची अवस्था काय होती? नाही, त्यावेळेला कसं होतं की त्या नोकरीची एक तर गरजही होती, सर्व्हिस तर करावीच लागणार होती, आणि त्यामुळे मला ती बजाज ऑटोमधला जो अनुभव मिळाला अकाउंट्स डिपार्टमेंटला, तो माझ्या आयुष्यात फार यशस्वी झाला. कारण नंतर भविष्यात ज्यावेळेला आपण कुठलाही बिझनेस सुरू करतो, धंदा सुरू करतो, तेव्हा आपल्याला अकाउंटचं ज्ञान पहिलं पाहिजे, आणि ते ज्ञान मिळालं तरच आपण यशस्वी होऊ शकतो हे मला निश्चित माहिती होतं. आणि ते ज्ञान मिळाले म्हणून सुरुवातीच्या मी लॉ झाल्यानंतर CAची आर्टिकलशिप 3 वर्षे केलेली आहेत, त्यामध्येही मला अकाउंटची बरीचशी माहिती मिळालेली होती. मग ह्या गोष्टीचा मला आयुष्यात पुढं खूप फायदा झाला. पण काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असणाऱ्या सरांचं मन त्या अकाउंट्सच्या नोकरीत रमेना, आणि त्याच वेळी एका जबाबदारीच्या रूपानं एक वेगळीच संधी त्यांच्या समोर आली. सरांचे सासरे आदरणीय पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांनी याच दरम्यान इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं आणि रजिस्ट्रारपदी डॉक्टर PD पाटील यांची निवड केली. ती केवळ सुरुवात होती. पुढे हे सगळं करताना, ही नोकरी सांभाळताना रजिस्ट्रार पद ज्यावेळी आपल्याला पहिल्यांदा मिळालं, त्यावेळी हे पद मिळाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये एक शिक्षण संस्थेचं आपण चालक होऊ आणि इतकी संस्था आपल्या घडवू, हे स्वप्न तुमच्या उराशी त्या काळात होतं का? ही एक संधी होती त्या काळातली? नाही, ही एक संधी होती. म्हणजे असं झालं की पद्मश्री डॉक्टर DY पाटील साहेबांनी ही शैक्षणिक संस्था सुरू केली. त्यावेळेस त्यांनी मला ही रजिस्ट्रार पदाची प्रथम ऑफर दिली आणि मला संधी दिली. मग आता ह्या संधीचं पुढं आयुष्यामध्ये कष्टाने म्हणा किंवा त्यांनी दाखवलेला विश्वास म्हणा, माझं आयुष्यात सोनं होत गेलं, आणि मग ही जबाबदारी मला 92-93 पासून इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे सांभाळायला मिळाली. त्यानंतर मी संस्था वाढवत गेलो. या संधीचं रूपांतर एक शिक्षण संस्था म्हणून आज इतकं तुम्ही मोठ्या प्रमाणात जाळं विणलेलं आहे, आणि एक देशातली एक अव्वल आणि चांगली गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था म्हणून आज आपल्या या सगळ्या शिक्षण संस्थेकडे पाहिलं जातं. तर गुणवत्तेचा जो ध्यास आहे आणि परिपूर्णतेचा ध्यास आहे, तर हे नेमकं आपल्याकडं कसं आपल्याला वाटलं की आपण गुणवत्ता आणि उत्कृष्ट दर्जाचंच करायला हवं सगळं जे करू ते? कसं झालं की एक सुरुवातीपासून मनामध्ये एक क्वालिटी कॉन्शियस हा माझ्या मनामध्ये सुरुवातीपासून होता. त्यामध्ये मी मग जवळ 88 पासून विदेश दौरे केले. कारण कसं आहे की एक जनरली आपला ट्रेंड झालेला, आपली मनाची तयारी झालेली आहे की बाहेरच्या देशामध्येच आपल्याला शिक्षण चांगलं मिळतं, आपल्या देशामध्ये मिळत नाही. आणि जर आपण तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर वास्तू उभा केल्या तर मुलांना त्याचा फायदा होईल, या गोष्टीकडे मी जास्तीत लक्ष दिलं, आणि सुरुवातीपासून एक अत्यंत चांगल्या शैक्षणिक संस्था उभा करण्यासाठी मी सुरुवातीपासून प्रयत्नशील राहिलो. पिंपरी चिंचवडला अशा उच्च शिक्षणाची अत्यंत गरज होती. हळूहळू व्याप आणि जबाबदाऱ्या वाढत गेल्या. डॉक्टर PD पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू या निमित्तानं दिसत होते. आध्यात्मिक बैठक, अजात शत्रू बनून आपल्या मृदू स्वभावामुळे जोडलेली माणसं, आत्तापर्यंतचा अनुभव आणि आई वडिलांचा आशीर्वाद, यातून डॉक्टर PD पाटील समर्थपणे उभे राहिले, आणि त्यानंतर आपण कधीच मागे वळून पाहिलं नाही. इंजिनिअरिंग, मेडिकल, व्यवस्थापन अशा विविध संस्था उभ्या करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं. विदेश दौऱ्यामध्ये मी बऱ्याचशा शैक्षणिक संस्थाही पाहिल्या. मग ते मनामध्ये घर बसून करून राहिलं की बाबा आपण अशा शैक्षणिक संस्था जर उभा केल्या तर आपल्याला निश्चितच आपल्या भारतामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. त्या काळात सर पहिली संस्था सुरू आपण केली, आणि आज जवळजवळ 40 संस्था आपल्या वेगळ्या वेगळ्या शाखांची आहेत. जी, तर त्याची पहिली सुरुवात आणि त्याचे सुरुवातीचे दिवस कसे होते आणि काय संघर्ष होता त्या काळात? एकच इंजिनिअरिंग कॉलेज होतं, आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही डेव्हलपमेंट करताना सुरुवात करताना
बांधकामी सुरुवात केली, सर्व गोष्टीची सुरुवात नवीनच होती, माहिती नवीनच होती. पण पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील साहेब हे पाठीमागे असल्यामुळे मला तसं तितकंसं अवघड गेलं नाही. पण त्यानंतर मग जसा काळ बदलत गेला आणि मग त्यावेळेस लक्षात आलं की ह्या शैक्षणिक संस्था वाढवल्या तरच आपण ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये आपण निश्चितपणे चांगलं काम करू शकतो, नाहीतर फार अवघड होऊन बसेल. मग त्या पद्धतीने मी पुढं मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज असं निरनिराळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था सुरू करायचा सुरुवात केली. आता ज्या पद्धतीनं आम्ही आमचं 1600 बेडचं हॉस्पिटल आहे, ज्या पद्धतीनं आम्ही ते वाढवतोय, डेव्हलप करतोय, ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचंच करतोय. कारण तिथलेच आपण ऑपरेशन थिएटर्स आणि आपण ICU किंवा तेथील बेड्स ज्या पद्धतीने वॉर्ड्स केलेले आहेत, तर आपण जर पाहिलेत तर आपल्याला निश्चित जाणवेल की ही आंतरराष्ट्रीय दर्जाचीच एक संस्था आहे. म्हणजे आमचं आयुर्वेदिक कॉलेज आपण पाहिलं अत्यंत नवीन पद्धतीने आम्ही असं केलेलं आहे की जिथं मुलांना ॲडव्हान्स गोष्टी शिकायला मिळतील. आता आयुर्वेद हा आपल्या भारताचा बेस आहे, त्या गोष्टी आम्ही कुठेही सोडलेल्या नाहीत. परंतु त्यामधला ज्या महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये लॅबॉरेटरीज आहेत, त्या अतिशय लेटेस्ट केल्या. जसं होमिओपॅथिक कॉलेज आहे, डेंटल कॉलेज आहे. आज डेंटल कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या ॲडव्हान्स गोष्टी बघायला मिळतील. जवळजवळ आता पण मी 35 लाख स्क्वेअर फूट बांधकाम त्या शैक्षणिक संस्थेसाठी केलेलं आहे. शिक्षणाचं मूल्य अधिक वाढावं, तर या दृष्टीनं कोणते प्रयत्न आणि कोणत्या गोष्टींसाठी आपण आग्रही आहात? नाही, तो तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांना जर आपण चांगल्या गोष्टी दिल्या तर त्यांचं सुद्धा मन प्रसन्न राहतं. ते सुद्धा शिकवताना एक बाबा आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, आम्ही शिकवू शकतो, किंवा आमच्याकडे कुठली तक्रार येत नाही की बाबा तुमच्याकडे ह्या गोष्टी नसल्यामुळे आम्ही या विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे आज परिस्थिती जर आपण आमच्या कुठल्याही विद्यार्थ्याला जर विचारलं तर आपल्याला निश्चितपणे कळेल की आमचे शिक्षक सुद्धा अत्यंत उत्तम रीतीने शिकवतात. अकॅडमिक साईड ही नेहमी स्ट्रॉंग पाहिजेच, त्याशिवाय काही उपयोग नाही. कारण विद्यार्थी जर व्यवस्थित शिकला तरच ते पुढचा त्याचं आयुष्य सफल होईल. आम्ही जे विशेष प्रयत्न केले म्हणजे विद्यापीठाला अ दर्जा मिळाला नॅककडून, आणि तसंच आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजला ह्या पुणे विद्यापीठामध्ये 150 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्यामध्ये आमच्या गेल्या वर्षी 14-15चं बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज अवॉर्ड मिळालेलं आहे. संस्थेचं मूळ ध्येयच आहे की ज्ञानाच्या मार्गातून सबलीकरण. आज जगामध्ये क्रांती व्हायची असेल तर ज्ञान असल्याशिवाय ती होऊ शकणार नाही. आदरणीय वसंतदादांनी जो निर्णय घेतला 1984 साली की इंजिनिअरिंग कॉलेज प्रायव्हेट संस्था सुरू करायच्या, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सुरू करायचे, हा किती यशस्वी झाला त्याचा परिणाम आज आपणाला सिलिकॉन व्हॅलीमध्ये दिसतोय. म्हणजे भारताचं नाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण, एकमेव कारण हे घेतलेले निर्णय, दूरदृष्टी, आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतलेले निर्णय, त्यांची दूरदृष्टी, तसंच या आदरणीय डी.वाय. पाटील साहेबांनी राबवलेल्या शैक्षणिक संस्था, याचाच तो मूळ फायदा आहे. आयुष्यामध्ये आपण म्हणतो दान कोणतं असावं तर शिक्षणाचं दान मोठं असतं, आणि अशा गोष्टी आपल्या आयुष्यात करण्याचा एक भाग असं मिळावा हे खरंच माझ्या आयुष्यातलं फार मोठं पुण्य असं मी समजतो. आज ज्या वेळेला मी 1600 बेडचं हॉस्पिटल ज्या पद्धतीने चालवतो मी, म्हणजे सर्व फ्री ट्रीटमेंट असते, तेव्हा ज्या वेळेला मला तिथला गरीब वर्गातला पेशंट ज्यावेळेस मला भेटतो किंवा वारकरी भेटतात, ते अत्यंत मला आशीर्वाद देऊन जातात, आणि त्यावेळेला निश्चित असं वाटतं की माझं आयुष्य सफल झालेलं आहे. प्रत्येक परदेश दौऱ्याच्या वेळी त्यांना आपल्या देशातील त्रुटी प्रकर्षानं जाणवत आणि आपल्याला यातून काय करता येईल याचा विचार सतावत असे. आणि याच भावनेतून जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत ही जिद्द वाढीला लागली. डॉक्टर डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक संस्थेत याचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. मला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना मला एक गोष्ट नक्की निश्चितच आवडेल की ही जी शैक्षणिक आपली जी परंपरा आहे ती आपली शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी मी आयुष्यामध्ये निश्चितच प्रयत्न करेन.
आज जेव्हा हे विद्यार्थी इथे शिक्षण घेतात तेव्हा जागतिक दर्जाचं तेच समाधान त्यांना मिळतं. डॉक्टर DY पाटील अभिमत विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या संस्था आणि सुविधांवर नजर टाकली तर सरांच्या प्रचंड मोठ्या कार्याची सहज कल्पना येते. यातील बहुतांश संस्थांना NAAC कडून अ दर्जाचं मानांकन प्राप्त झालंय, तर इंजिनिअरिंग कॉलेज हे NBA मान्यता प्राप्त आहे. आणि सरांना लाभलेल्या सहकारी वर्गाची साथ पाहता एक कुशल संघटक आपल्याला दिसून येतो. पिंपरी चिंचवड ही सरांची कर्मभूमी. इथल्या विद्यार्थ्यांना या सुविधांचा लाभ मिळावा याकडे त्यांचं नेहमीच लक्ष असतं. त्याचबरोबर इतरही सामाजिक कार्यात सरांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. आणि जेव्हा निष्ठेनं आणि श्रद्धेनं एखादं काम केलं जातं तेव्हा त्याची पोचपावती मिळतच असते. सरांना मिळालेल्या विविध पुरस्कार आणि सन्मानांनी हे वेळोवेळी सिद्ध झालंय. अनेक थोरा मोठ्यांनी जाणत्यांनी सरांच्या कर्तृत्वाची दखल नेहमीच घेतली आहे. जेव्हा एखादा माणूस घडतो तो केवळ शिक्षणानं नाही तर कला, क्रीडा आणि संस्कृती यातून त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. आपल्या या व्यापातून सांस्कृतिक कार्यासाठी सरांनी नेहमीच वेळ काढलेला आहे. त्यासाठी त्यांनी अजून एक पाऊल पुढे टाकलंय. 2016च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची ही जबाबदारी सरांनी आपल्या समर्थक खांद्यांवर घेतली. आणि जे करायचं ते सर्वोच्च दर्जाचं हे ब्रीद असल्यानं PD सरांनी साहित्य संमेलनाला वैश्विक रूप दिलं. पिंपरी चिंचवडच्या या माझ्या भूमीत या साहित्य संमेलनाच्या रूपानं एक भावनिक वर्तुळ पूर्ण होत आहे. ज्ञानदेवानं रचलेल्या या पायावर तुकारामानं कळस चढवला आणि या साहित्य दिंडीत आपापल्या परीनं भर घालणाऱ्या उत्तमोत्तम महनीय साहित्यिकांची मांदियाळी या भूमीत संमेलनाच्या रूपानं झाली. आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या डॉक्टर PD पाटील यांच्या प्रयत्नातून हे शक्य झालं. संमेलनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात त्यांनी मानाचा तुरा रोवला आहे. आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये शिक्षण क्षेत्रातच वावरत होतो आणि हे एक वेगळं विश्व आहे. अशी एक वेगळी संधी मला मिळेल असा मी कधी आयुष्यात विचार केला नव्हता. पण ज्यावेळेस आम्ही अर्ज केला साहित्य महामंडळाकडे आणि आम्हाला ती संधी साहित्य महामंडळाने जे साहित्य संमेलन ते आम्हाला त्यांनी दिलं आणि तो खरोखरच फार मोठा आनंद आहे की एका गोष्टीचं आपणाला यश मिळाल्यानंतर आपणाला जर एखादी चांगली गोष्ट जर करता मिळाली तो एक फार मोठा परमानंद आहे. आणि मी तो विचार करून ते साहित्य संमेलन पिंपरी चिंचवडमध्ये घेतलं. याचं एक कारण उद्देश एकच की ती माझी कर्मभूमी आहे आणि आमची पिंपरी चिंचवड ही भूमी औद्योगिक नगरी आहे. औद्योगिक नगरीची साहित्य नगरी व्हावी अशा दृष्टीनं हे एक पहिलं पाऊल आहे. हे सर्व करत असताना ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत असतो तो म्हणजे तुमचं कुटुंब. आणि सरांच्या पत्नी सौभाग्यवती भाग्यश्रीताई या नेहमीच सरांच्या बरोबरीनं खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. आणि त्यानंतर डॉक्टर सोमनाथ आणि डॉक्टर यशराज ही दोन्हीही मुलं, तसंच सौभाग्यवती स्मिताताई योगेश जाधव या कन्या, हे देखील सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार होऊन आज सरांच्या बरोबरीनं संस्थांचा व्याप सांभाळतायत. आज एक स्त्री म्हणून जो मला आत्मविश्वास जो निर्माण झाला आहे तो केवळ त्यांच्यामुळे माझ्यात झाला आहे. शून्यातूनच मला निर्माण त्यांनी केलं आहे, त्यामुळे संपूर्ण श्रेय त्यांना आहे. जरी जन्माने नाही तरी कर्माने पिंपरी चिंचवडचा हा सुपुत्र उत्तरोत्तर अशीच प्रगती करून या देशाचं नाव उज्ज्वल करेल यात मला कोणतीही शंका नाही. घेतलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करणं ही सरांची खासियत. त्यांनी संमेलनाचं स्वागताध्यक्षपद स्वीकारून आणि हे संमेलन रसिकांच्या कायम स्मरणात राहील असं करून दाखवलं. शिक्षण आणि साहित्याची साधना करणाऱ्या या ज्ञानयात्रीला मानाचा मुजरा.